नमस्ते स्टुडंट्स, मी आदित्य सर. वेलकम टू TW म्हणजे टेस्टवायझर. आपल्या कॉलेज रिव्ह्यू सिरीजच्या मागच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या कमेंट्स वाचून कळालं की तुम्हाला ही सिरीज किती आवडते आणि उपयोगी पडते. VJTIच्या रिव्ह्यूनंतर तुमच्या सगळ्यांची एकच मागणी होती, सर आता COEPवर व्हिडिओ बनवा. तर तुमची इच्छा आणि आमचं काम. आज आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजेच पुण्यात जाणार आहोत आणि तिथल्या एका अशा कॉलेजचा रिव्ह्यू करणार आहोत जे VJTIला प्रत्येक बाबतीत काटेकी टक्कर देतं. एक असं कॉलेज जे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. एक अशी संस्था जिचा इतिहास सोन्याच्या अक्षरांनी लिहिला गेला आहे. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीबद्दल, म्हणजेच आपल्या लाडक्या COEP पुणेबद्दल. चला तर मग सीट बेल्ट बांधून घ्या, कारण आपण COEPच्या जगात एक अविस्मरणीय सफर करणार आहोत. सर्वात आधी कॉलेजची ओळख. मित्रांनो, COEP हे आता फक्त एक कॉलेज राहिलेलं नाही, तर ती एक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बनली आहे. पूर्वी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या नावाने ओळखली जाणारी ही संस्था आता एक स्वतंत्र राज्य विद्यापीठ आहे. ही एक खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. हे कॉलेज पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात शिवाजीनगरमध्ये स्थित आहे. पुणे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर. त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा काहीच प्रश्न नाही. आता जरा इतिहासाची पानं उलटून बघूया. VJTI जुना आहे, पण COEP हे त्याहूनही जुनं आहे. याची स्थापना झाली होती 1854 साली. हो, 1854. म्हणजे हे आशियातील तिसरं सर्वात जुनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तब्बल 170 वर्षांची गौरवशाली परंपरा या संस्थेला लाभली आहे. विचार करा, या कॉलेजनं भारताचा स्वातंत्र्य लढा पाहिलाय, भारताला घडताना पाहिलंय आणि भारताच्या विकासात सिंहाचा वाटा उचललाय. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे याच कॉलेजचे विद्यार्थी होते. या एका नावातच या कॉलेजची उंची समजून येते. या कॉलेजला NAAC आणि NBA मानांकन मिळालेलं आहेच, पण NIRF 2024 रँकिंगमध्ये या कॉलेजनं 90वे स्थान पटकावले. एवढंच नाही तर वर्ल्ड बँकेने सुद्धा या कॉलेजच्या प्रशासनाची दखल घेतली आहे. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग COEPमध्ये सुरू झाला होता आणि इथल्याच विद्यार्थ्यांनी इस्रोच्या मदतीनं स्वयं नावाचा सॅटेलाईट यशस्वीपणे अवकाशात पाठवला होता. ही आहे COEPची ओळख. आता बोलूया कोर्सेस आणि ब्रांचेसबद्दल. COEPमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगच्या सगळ्या महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित ब्रांचेस मिळतील. UG BTech कोर्सेसमध्ये खालील ब्रांचेस आहेत: कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी आणि आजच्या युगाची सर्वात मोठी गरज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग म्हणजेच AI/ML ही नवीन ब्रांचसुद्धा इथे आहे. याशिवाय बी प्लॅनिंग हा कोर्ससुद्धा इथे उपलब्ध आहे. इथे तुम्हाला MTech, MBA आणि PhD करण्याची संधीसुद्धा मिळते. रोबोटिक्स, AI, बायोमेडिकल यांसारख्या क्षेत्रांमध्ये सेंटर्स ऑफ एक्सलन्ससुद्धा आहेत, जिथे अत्याधुनिक संशोधन चालतं. आता येऊया त्या टॉपिकवर ज्यामुळे तुमची झोप उडू शकते: कट ऑफ आणि ॲडमिशन. मित्रांनो, जर VJTIमध्ये ॲडमिशन मिळवणं कठीण असेल तर COEPमध्ये ॲडमिशन मिळवणं महाकठीण आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. इथे 80% जागा MST CETच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 20% जागा JEE मेनच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. चला, MST CET 2025च्या कट ऑफवर एक नजर टाकूया. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता 99.89%. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगसाठी कट ऑफ होता 99.86%. XTCसाठी 99.72%. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 99.50%. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलसाठी 99.43%. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ लागला होता 99.41%. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी सुद्धा 99.05%चा जबरदस्त कट ऑफ होता. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 98.62% आणि मेटलर्जी आणि मटेरियल टेक्नॉलॉजीसाठी 98.40%चा कट ऑफ होता. हे आकडे बघून छातीत धडधड वाढली असेल. काही जणांना वाटत असेल, अरे बापरे, हे तर अशक्य आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आकडे मिळवणारे विद्यार्थी तुमच्यासारखेच असतात. ते कुठून दुसऱ्या ग्रहावरून आलेले नसतात. फरक असतो तो फक्त योग्य मार्गदर्शनाचा, सातत्याचा आणि स्मार्ट वर्कचा. ऑक्सिजन कमी पडला तरी चालेल, पण CETमध्ये पर्सेंटाईल कमी पडता कामा नये अशी जिद्द ठेवावी लागते. आणि तुमची ही तयारी सोपी, स्मार्ट आणि प्रभावी करण्यासाठी टेस्टवायझर तुमच्यासोबत आहे. आम्ही खास CET 2026च्या विद्यार्थ्यांसाठी आमचं ब्रह्मास्त्र आणलंय: टेस्टवायझर्स फास्ट ट्रॅक PCM PYQs ई बुक फॉर MST CET 2026. या एकाच ई बुकमध्ये तुम्हाला फिजिक्स,
केमिस्ट्री आणि मॅथ्सचे मिळून 3500पेक्षा जास्त चॅप्टर वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळतील. यात MST CET 2025च्या लेटेस्ट पेपर्सचा सुद्धा समावेश आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं डिटेल सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न सोडवताना कुठे अडतलात तर लगेच सोल्युशन बघून तुमची चूक सुधारू शकता. COEP आणि VGTI सारखी कॉलेजेस मिळवण्यासाठी हजारो प्रश्नांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि हे ई-बुक तुमचं ते काम खूप सोपं करतं. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजच डाउनलोड करा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल टाका. ॲडमिशन प्रोसेस पूर्णपणे पारदर्शक असून कॅप राऊंड्समधून होते. त्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्या MST CETच्या पर्सेंटाईलवर लक्ष केंद्रित करा. आता बोलूया कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टुडंट लाईफबद्दल. COEPचा कॅम्पस म्हणजे पुण्याच्या वैभवात भर टाकणारी एक वास्तू आहे. ऐतिहासिक इमारती आणि आधुनिक सुविधांचा सुंदर संगम इथे बघायला मिळतो. कॅम्पसमध्ये वायफाय, आधुनिक लॅब्स, मोठी लायब्ररी आणि प्रशस्त क्लासरूम्स आहेत. मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल्सची सोय आहे. पण COEPची खरी ओळख आहे तिथली स्टुडंट लाईफ. इथले फेस्ट्स जगप्रसिद्ध आहेत. माइंडस्पार्क हा एक नॅशनल लेव्हलचा टेक्निकल फेस्ट आहे, ज्यात संपूर्ण भारतातून विद्यार्थी सहभागी होतात. इम्प्रेशन्स हा कल्चरल फेस्ट आहे, जिथे कला आणि संस्कृतीचा उत्सव साजरा केला जातो. झेस्ट हा स्पोर्ट्स फेस्ट आहे, जिथे खेळाडू वृत्ती आणि स्पर्धा बघायला मिळते. आणि सगळ्यात खास म्हणजे रिगॅटा हा COEPचा असा इव्हेंट आहे, जो तुम्हाला भारतातल्या दुसऱ्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बघायला मिळणार नाही. मुळा नदीच्या काठावर होणारा हा बोटिंग फेस्ट एक अविस्मरणीय अनुभव असतो. याशिवाय इथे अनेक स्टुडंट क्लब्ज आहेत, जसे की बोट क्लब, ॲस्ट्रॉनॉमी क्लब, कोडिंग क्लब्ज आणि विशेष म्हणजे भाऊ इन्स्टिट्यूट नावाचं एक स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर, जिथे 100हून अधिक स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळालंय. आता जरा पैशाचं बोलूया. सर, फी किती आहे? COEP हे आता एक युनिव्हर्सिटी झाल्यामुळे याची फी गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेसपेक्षा थोडी जास्त आहे. साधारणपणे ओपन कॅटेगरीसाठी वार्षिक फी अंदाजे 1,56,000 रुपये आहे. ही फी VGTIपेक्षा जास्त असली तरी प्रायव्हेट कॉलेजेसच्या तुलनेत खूप कमी आहे. आणि COEPमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाचा आणि संधींचा विचार करता ही फी निश्चितच योग्य आहे. शिवाय इथे अनेक सरकारी आणि खाजगी स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, प्लेसमेंट्स आणि इंटर्नशिप्सबद्दल. COEPमधून बाहेर पडल्यावर नोकरीचं काय? मित्रांनो, इथले आकडे डोळेत दिपावणारे आहेत. 2024-25च्या आकडेवारीनुसार तब्बल 245 कंपन्या कॅम्पसमध्ये आल्या होत्या आणि BTechच्या विद्यार्थ्यांसाठी सरासरी 84% प्लेसमेंट झालं होतं. चला ब्रांचनुसार आकडे बघूया. कॉम्प्युटर सायन्स 91.82% प्लेसमेंट, सरासरी पॅकेज 17.31 लाख आणि हायेस्ट पॅकेज तब्बल 52.57 लाख पर ॲनम होतं, जे न्यूटॉनिक्स कंपनीने दिलं होतं. ENTCचं प्लेसमेंट आहे 82.19%, सरासरी पॅकेज 12.65 लाख आणि हायेस्ट पॅकेज इथे सुद्धा 52.57 लाख होतं. इलेक्ट्रिकलचं या ब्रांचचं प्लेसमेंट आहे 100%. हो, 100%. सगळ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. सरासरी पॅकेज होतं 10.28 लाख. इन्स्ट्रुमेंटेशन 90% प्लेसमेंट आणि सरासरी पॅकेज 11.63 लाख. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं प्लेसमेंट आहे 84.68%, सरासरी पॅकेज 8.33 लाख आणि हायनेस्ट पॅकेज होतं 21.1 लाख. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स प्लेसमेंट आहे 85.19%, सरासरी पॅकेज होतं 8.81 लाख. मेटलर्जी आणि सिव्हिलसारख्या कोर ब्रांचेसमध्ये सुद्धा सरासरी 5.5 ते 8 लाखापर्यंत पॅकेजेस मिळतात. इथे येणाऱ्या कंपन्यांची नावं बघितली तर DE Shaw, वेल्स फार्गो, सिटी, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन अशा मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. इंटर्नशिप्समध्ये तर विद्यार्थ्यांनी कमाल केली आहे. काही विद्यार्थ्यांना दरमहा 2 लाख रुपयांपर्यंतचं स्टायपंड सुद्धा मिळालं आहे. आता शेवटी आपण COEPचे प्रोज आणि कॉन्स पाहूया. प्रोज म्हणजे फायदे. 1. हिस्टॉरिक लेगसी आणि ब्रँड. 170 वर्षांचा इतिहास आणि COEPचा ब्रँड, जो तुमच्या नावापुढे आयुष्यभरासाठी लागतो. 2. टॉप टियर प्लेसमेंट्स आणि पॅकेजेसची हमी. उत्कृष्ट प्लेसमेंट्स आणि पॅकेजेसची हमी. 3. वायब्रंट कॅम्पस लाईफ. रेगाटासारखे युनिक फेस्ट्स आणि ॲक्टिव्ह स्टुडंट क्लब्स. 4. पुणे लोकेशन. ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात राहण्याचे आणि शिकण्याचे अनेक फायदे आहेत. 5. स्ट्रॉंग ॲल्युमनाय नेटवर्क. सर विश्वेश्वरय्यांपासून ते स्टारबक्सच्या CEO पर्यंत COEPचे माजी विद्यार्थी जगभरात पसरलेले आहेत. कॉन्स म्हणजे तोटे. 1. इंटेन्स कॉम्पिटिशन. कट ऑफ खूप जास्त असल्यामुळे ॲडमिशन मिळवणं प्रचंड कठीण आहे. 2. हायर फीज. गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेसच्या तुलनेत फी जास्त आहे. 3. लिमिटेड हॉस्टेल अकोमोडेशन.
सगळ्याच विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळेल याची शाश्वती नाही. 4. ट्रेडिशनल कॅम्पस. कॅम्पस ऐतिहासिक असल्यामुळे मोठ्या फेस्टच्या वेळी थोडा गर्दीचा आणि अपुरा वाटू शकतो. तर मित्रांनो, हे होतं COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचं संपूर्ण पोस्टमॉर्टम. COEP हे फक्त एक कॉलेज नाही, तर ती एक परंपरा आहे, एक अनुभव आहे. इथे फक्त डिग्री नाही, तर आयुष्यभराची शिदोरी मिळते. ॲडमिशन मिळवणं सोपं नाही, पण जर तुम्ही ती मिळवली, तर तुम्ही एका अशा प्रवासाला सुरुवात कराल, जो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे COEP बद्दलचे प्रश्न आणि विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढचा रिव्ह्यू कोणत्या कॉलेजवर हवा आहे हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या MST CETची तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्रासोबत शेअर करा. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज अजून संपलेली नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कॉलेजच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.